श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण दशक 6वा यामधील समास 3रा मायोद्भव नाम याविषयीचे निरूपण श्रवण केले. या व्हिडिओमध्ये आपण दशक 6 मधील समास 4था ब्रह्मनिरूपण याविषयीचे विवेचन श्रवण करणार आहोत. श्रोते हो, तुम्हाला जर आपल्या श्रवणामृत या चॅनलवरील व्हिडिओज श्रवण करायला ऐकायला आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक करा, त्याचप्रमाणे इतरांना शेअर करा. तसेच आपल्या बहुमूल्य अशा कमेंट करायला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग श्रवण करूयात. ब्रह्मनिरूपण याविषयी समर्थ रामदासांनी केलेले निरूपण. समर्थ रामदास स्वामी सांगतात की माणूस जीव असल्याने अल्प आहे, अतवंत आहे व परिमित आहे. याच्या उलट परमात्मा हा सर्व व्यापक आहे, अनंत आहे व अपरिमित आहे. परिमित जीवाने अपरिमित परमात्मा स्वरूपाची कितीही कल्पना केली तरी ती तोकडीच पडते. उदाहरणार्थ, मानवी दृष्टीने काळ अनंत आहे. मागे किती काळ गेला कोणास ठाऊक आणि पुढे किती काळ येणार आहे तेही माहिती नाही. अनंत काळाच्या दृष्टीने या जगातील मानवी जीवन एखाद्या स्वप्नाप्रमाणे अल्प आहे. परब्रह्म काळाच्याही पलीकडे आहे. त्याचे ज्ञान करून घेणारा आत्मज्ञानी पुरुष खरा थोर पुरुष होय, असे समर्थ रामदास स्वामी सांगतात. चला तर मग ओवी स्वरूपामध्ये श्रवण करूयात समास 4था ब्रह्मनिरूपण. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम. कृतायुग 17,28,000, त्रेतायुग 12,96,000, द्वापार 8,64,000. आता कलयुग ऐका श्रीराम. कलयुग 4,32,000, चतुर्युगे 43,20,000. ऐसी चतुर्युगे सहस्र, तो ब्रह्म याचा एक दिवस श्रीराम. ऐसे ब्रह्मे सहस्र देखा, तेव्हा विष्णूची एक घटिका. विष्णू सहस्र होता एका, पळ ऐक ईश्वराचे श्रीराम. ईश्वर जाये सहस्र वेळ, ते शक्तीचे अर्धबळ. ऐसी संख्या बोलिली सकळ, शास्त्रांतरी श्रीराम. श्लोक. चतुर्युग सहस्राणि दीनमेकं पितामहं, पितामह सहस्राणि विष्णोर्घटिकमेव च. विष्णोरेक सहस्राणि फलमेकं महेश्वरं, महेश्वर सहस्राणि शक्तेर्धफलं भवेत. श्रीराम. ऐशानंत शक्ती होती, अनंत रचना होती जाती, तरी अखंड खंडेना स्थिती परब्रह्माची श्रीराम. परब्रह्माची कैची स्थिती, परी हे बोलावयाची रीती. वेदश्रुती नेती नेती परब्रह्मी श्रीराम. 4,760 इतुकी कलयुगाची रहाटी, उरल्या कलयुगाची गोष्टी ऐसी असे श्रीराम. 4,27,000 240 संवत्सर, पुढे अन्य नवीन वर्णसंकर होणार आहे श्रीराम. ऐसे रचले सचराचर, एकेकाहून एक थोर. पाहता येथीचा विचार, अंत न लगे श्रीराम. एक म्हणती विष्णू थोर, एक म्हणती रुद्र थोर, एक म्हणती शक्ती थोर सकळांमध्ये श्रीराम. ऐसे आपुलाले परी बोलती, परंतु अवघेची नासेल कल्पांती. यदुष्टत नष्टम हे श्रुती बोलत असे श्रीराम. आपुलाली उपासना, अभिमान लागला जना, याचा निश्चय निवडेना साधू विन श्रीराम. साधू निश्चय करती एक, आत्मा सर्वत्र व्यापक. एरहे अवघेची माईक, सचराचर श्रीराम. चित्री लिहिली सेना, त्यात कोण थोर कोण साना, हे तुम्ही विचाराना आपुले ठाई श्रीराम. स्वप्ने उदंड देखिले, लहान थोर ही कल्पिले, परंतु जागे जालिया झाले कैसे पहा श्रीराम. पाहता जागृतीचा विचार, कोण लहान कोण थोर, झाला अवघाची विस्तार स्वप्न रचनेचा श्रीराम. अवघाची माईक विचार, कैचे लहान कैचे थोर, लहान थोराचा निर्धार जाणती ज्ञानी श्रीराम. जो जन्मासी येऊन गेला, तो मी थोर म्हणताच मेला, परी याचा विचार पाहिला पाहिजे श्रेष्ठी श्रीराम.
जयासी झाले आत्मज्ञान तेची थोर महाजन वेदशास्त्रे पुराण साधू संत बोलिले श्रीराम एवं सकळांमध्ये थोर तो एकची परमेश्वर तयामध्ये हरिहर होती जाती श्रीराम तो निर्गुण निराकार तेथे नाही उत्पत्ती विस्तार स्थानमानाचा विचार एलीकडे श्रीराम नाव रूप स्थानमान हा तो अवघाची अनुमान तथापि होईल निदान ब्रह्मप्रळयी श्रीराम ब्रह्मप्रळया वेगळे ब्रह्मनाम रूपा निराळे ब्रह्म कोणी एका काळे जैसे तैसे श्रीराम करीती ब्रह्म निरूपण जाणती ब्रह्म संपूर्ण तेची जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद श्रीराम इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे ब्रह्म निरूपण नाम समास चौथा समाप्त श्रीराम समर्थ श्रीराम